नमस्कार, मी सौ योगिता सचिन देशमुख. सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष पंधरवडा कधी येणार आहे, तसेच त्यातील श्राद्धाच्या तिथी आपण आज पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा काळ म्हणजेच पितृपक्ष होय. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार 4 ऋण सांगितली गेली आहेत. देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण आणि समाज ऋण. हे 4 ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी म्हणजेच पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता पिता किंवा निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध होय. या पितृपक्षात काही तिथी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृपंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथात आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी कायम राहते. भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात. म्हणजेच श्राद्ध किंवा कोणी पित्र किंवा पक्ष असेही म्हणतात. तर याची सुरुवात प्रतिपदेपासून होत असते. प्रतिपदा ते अमावस्या असा हा काळ असतो. तसेच ज्यांचे पित्र पौर्णिमेचे असतात तर ते पित्र पौर्णिमेला घालता येत नाहीत, तर त्यांच्यासाठी हा विशिष्ट काही तारखा दिलेल्या असतात. कारण आधी पौर्णिमा असते आणि नंतर प्रतिपदा सुरू होते आणि ज्यावेळी प्रतिपदा लागते त्यावेळीपासून पक्ष पंधरवडा सुरू होत असतो. म्हणून पौर्णिमेचे पित्र पौर्णिमेला घालता येत नाहीत. त्यांना विशिष्ट काही तारखा असतात, त्या पंचांगामध्ये दिलेल्या असतात. संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण, पूजन म्हणजे श्राद्ध केले जाते. तर या वर्षीच्या म्हणजेच 2025 या वर्षामधील आपण या तारखा पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पहिली तिथी म्हणजे प्रतिपदा. तर प्रतिपदेचे श्राद्ध सोमवार दिनांक 8/9/2025 रोजी आहे. द्वितीय श्राद्ध हे मंगळवार दिनांक 9/9/2025 रोजी आहे. तसेच तृतीय श्राद्ध व चतुर्थी हे दोन्ही तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत. म्हणून तृतीया व चतुर्थीचे श्राद्ध बुधवार दिनांक 10/9/2025 रोजी आहे. तसेच सुरू असलेल्या या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते. पंचमीचे श्राद्ध गुरुवार दिनांक 11/9/2025 या दिवशी येत आहे. म्हणजेच त्या दिवशी भरणी श्राद्ध आहे. म्हणून यावर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध पंचमी गुरुवार दिनांक 11/9/2025 या दिवशी करावे. तसेच षष्टीचे श्राद्ध शुक्रवार दिनांक 12/9/2025 रोजी आहे. नंतर सप्तमीचे श्राद्ध शनिवार दिनांक 13/9/2025 रोजी आहे. नंतर अष्टमीचे श्राद्ध रविवार दिनांक 14/9/2025 रोजी आहे. आता नवमीचे श्राद्ध सोमवार दिनांक 15/9/2025 रोजी आहे. तसेच नवमी श्राद्ध म्हणजेच भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे संबोधले जाते. काही महत्त्वाच्या तारखा असतात, त्यामध्ये एक म्हणजे नवमी श्राद्ध. या दिवशी अहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना सवाष्ण मृत झालेल्या महिलाचे श्राद्ध केले जाते. तर ते नवमीचे श्राद्ध सोमवार दिनांक 15/9/2025 रोजी आहे. नंतर दशमीचे श्राद्ध
दशमीचे श्राद्ध मंगळवार दिनांक 16/9/2025 रोजी आहे. मग एकादशीचे श्राद्ध बुधवार दिनांक 17/9/2025 रोजी आहे. भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते. द्वादशी श्राद्ध, तर हे द्वादशी श्राद्ध गुरुवार दिनांक 18/9/2025 रोजी आहे. तर आपण आधीच पाहिलेले आहे की काही महत्त्वाच्या तिथी, तर ही सुद्धा एक महत्त्वाची तिथी आहे. भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. नंतर त्रयोदशी श्राद्ध हे शुक्रवार दिनांक 19/9/2025 रोजी आहे. नंतर चतुर्दशी श्राद्ध हे शनिवार दिनांक 20/9/2025 रोजी आहे. तर आता चतुर्दशी श्राद्ध, भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात, विष, शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. नंतर अमावस्या, तर अमावस्याचे श्राद्ध रविवार दिनांक 21/9/2025 रोजी आहे. म्हणजेच भाद्रपद अमावस्येला सर्व पितरी अमावस्या म्हणूनही संबोधले जाते. अमावस्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते. किंवा ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल, लक्षात नसेल कोणाला, तर अशा सर्व व्यक्तींनी सर्व पितरी अमावस्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे. नंतर अजून एकदा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पौर्णिमेचे पित्र पौर्णिमेलाच नसतात, तर च्या पित्रांसाठी पंचांगामध्ये काही तारखा दिलेल्या असतात. त्या तारखांनाच पौर्णिमेचे पित्र असतात. तर आपण त्या तारखा पाहूयात. तर ज्यांचे पौर्णिमेला पित्र असतात त्यांना सुरुवातीच्या तारीख आहे 11, नंतर 14, 15, 18 व 21 सप्टेंबर या कोणत्याही तारखेमध्ये तुम्ही पौर्णिमेचे पक्ष, पित्र किंवा श्राद्ध करू शकता. अशा प्रकारे आपण सर्व तिथी तसेच काही महत्त्वाच्या तिथी या पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.